अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा युट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत। स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाओ। स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच मी माझ्याने प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की 17 तारखेला देवशयनी आषाढी एकादशी आहे आणि या दिवशी आपल्याला भगवान विष्णूची खूप प्रभावी अशी सेवा करायची आहे। बघा, देवशयनी आषाढी एकादशी ही महा एकादशी आहे। महिन्यातून 2 एकादशी येत असतात, एक असते कृष्ण पक्षातली आणि एक असते शुक्ल पक्षातली, आणि कोणालाही दोन्ही एकादशी धरणं हे शक्य होत नाही। मग जेव्हा आपण आषाढी एकादशीचं व्रत करतो ना, तेव्हा आपल्याला ह्या दोन्ही एकादशीचं व्रत केल्याचं फळ मिळत असतं। आषाढी एकादशी ही महा एकादशी आहे आणि आपण बरेच जण ऑलमोस्ट सगळेच जण हे व्रत करत असतात आणि या दिवशी हा दिवस भगवान विष्णूंना समर्पित आहे। आणि जेव्हा आपण भगवान विष्णूंची सेवा या दिवशी करतो तेव्हा अर्थात माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि आपल्या घरामध्ये अखंड वास करत असते। बघा, जेव्हा विशिष्ट दिनी, मी तुम्हाला नेहमी सांगते, विशिष्ट दिनी जेव्हा आपण कोणतीही विशिष्ट अशी सेवा करतो ना, तेव्हा त्या सेवेचं फळ आपल्याला खूप पटीने जास्त मिळत असतं। तसंच या दिवशी सुद्धा आपल्याला काही प्रभावी अशा सेवा करायची आहेत। त्यातलीच एक सेवा मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे, जी लक्ष्मी प्राप्तीची सगळ्यात प्रभावी सेवा आहे। आणि तुम्हाला सगळ्यांना माहित असेल, ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची सेवा केली जाते त्या घरामध्ये माता लक्ष्मी अखंड वास करते, तिथे तिला यावंच लागतं, लक्षात घ्या। एक वेळेस माता लक्ष्मीची सेवा नाही झाली तरी चालेल, पण भगवान विष्णूंची सेवा ज्या घरात केली जाते ना, त्या घरामध्ये माता लक्ष्मीला यावंच लागतं, ती येते आणि तिथे अखंड वास करत असते। बघा, जेव्हा आपण ह्या सगळ्या सेवा करतो ना, तेव्हा खूप काही म्हणजे करोडपती होतो किंवा खूप काही पैसा आपल्याकडे येतो असं नाहीये, पण आपल्याला जे सुख मिळतं, जे आपल्याला समाधान मिळतं, या सेवेने आपल्याला सुख, समाधान, आयु, आरोग्य सगळं काही मिळत असतं, जे आपल्याला कुठूनही मिळत नाही। पैसा सगळं काही नाहीये, पण गोष्टी आहेत ज्या आपल्याला पैशाने पण विकत घेता येत नाहीत, ते म्हणजे सुख, समाधान, शांती, आपल्या घरातलं आयु, आरोग्य, या ज्या काही गोष्टी आहेत त्या आपल्याला फक्त आणि फक्त सेवेनेच प्राप्त होत असतात। तर या दिवशी आपल्याला कोणती अशी सेवा करायची आहे जी खूप प्रभावी आहे। तर या दिवशी तुम्हाला तुमच्या घरामध्ये भगवान विष्णूंची मूर्ती असेल, फोटो असेल, किंवा भगवान विष्णूंची मूर्ती, फोटो नसेल तर तुमच्या घरामध्ये विठ्ठलाची मूर्ती असेल, तीही नसेल तर बाळकृष्णाची मूर्ती असेल, जी प्रत्येकाच्या घरामध्ये असतेच, तीही नसेल तर आपल्या स्वामींची मूर्ती किंवा फोटो प्रत्येकाच्या घरामध्ये असणारच आहे। तर तुम्हाला काय करायचं आहे, या दिवशी तुम्हाला तुळशीपत्र घ्यायचे आहे। तुळशीपत्र तुम्ही 1000 तुळशीपत्र घेऊ शकता। आता 1000 मिळतील असं नाहीये। जर बघा, या दिवशी तुम्हाला तुळस तोडायची नाहीये, तुम्हाला तुळस तोडायची असेल तुम्ही आदल्या दिवशी तोडून घ्या। आणि तुळस कधीही स्त्रियांनी तोडायची नसते, लक्षात घ्या। तुळस तोडायची असेल तर तुमच्या घरातली जी काही पुरुष मंडळी आहे त्यांना तुम्ही तोडायला सांगा। तुळस ही सौभाग्य देणारी आहे आणि ती कधीही स्त्रियांनी तोडू नये, ही एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे, ती लक्षात घ्या। तर तुळस तुम्हाला तोडायची असेल तुम्ही आदल्या दिवशी तोडून ठेवा, या दिवशी तुम्हाला तुळस तोडायची नाहीये। बघा, विकत सुद्धा बाजारामध्ये भेटते, तुम्ही विकत सुद्धा आणू शकता। तुळशीपत्र तुम्हाला घ्यायचे आहेत। 1000 मिळाले तर अतिशय उत्तम आहे, नाही 1000 मिळाले, तुम्हाला जेवढे तुळशीपत्र मिळाले तेवढे तुम्ही घ्या। त्यावर तुम्हाला एक प्रभावी सेवा करायची आहे। ते तुळशीपत्र स्वच्छ धुवून घ्यायचे, पाटावर छानपैकी तुमच्याकडे भगवान विष्णूंची मूर्ती असेल किंवा विठ्ठलाची असेल, बाळकृष्णाची असेल किंवा स्वामींची मूर्ती किंवा फोटो जे काही तुम्ही ठेवणार असाल ते ठेवायचं आहे, दिवा लावायचा आहे छानपैकी, आणि तुम्हाला हे तुळशीपत्र त्यांना अर्पण करायचे आहे। आता तुळशीपत्र अर्पण करताना काय करायचं, कोणती सेवा करायची, तुळशीपत्र तुम्हाला विष्णू सहस्त्रनामावली, भगवान विष्णूंची 1000 नावे घेऊन तुम्हाला हे तुळशीपत्र भगवान विष्णूंना अर्पण करायचे आहेत। बघा, आता हे तुळशीपत्र कसे अर्पण करायचे, तुमच्याकडे 1000 तुळशीपत्र नसेल तरी पण चालेल। बघा, अगदी तुमच्याकडे एक जरी तुळशीपत्र असेल तरी सुद्धा तुम्ही भगवान विष्णूंची 1000 नावे घेऊन ते तुळशीपत्र तुम्ही भगवान विष्णूंना अर्पण करू शकता। ते कसं ते तुम्हाला मी सांगते। भगवान विष्णूंचं नाव घ्यायचं, समजा मी तुम्हाला म्हणून दाखवते 2 ते 3 नावं। ओम नारायणाय नमः, ते तुळशीपत्र अर्पण करायचं। पुन्हा ते तुळशीपत्र उचलून घ्यायचं, पुन्हा भगवान विष्णूंचं दुसरं नाव घ्यायचं, ओम केशवाय नमः, पुन्हा ते अर्पण करायचं। पुन्हा ते तुळशीपत्र उचलून घ्यायचं, पुन्हा भगवान विष्णूंचं तिसरं नाव म्हणायचं, ओम माधवाय नमः। नमः म्हटल्यावर तुम्हाला ते अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही ते पुन्हा उचलून घेऊ शकता आणि पुन्हा भगवान विष्णूंची जी काही पुढची नावे आहेत ती तुम्ही म्हणत ते तुळशीपत्र तुम्ही अर्पण करू शकता।
लक्षात घ्या, तुम्हाला या दिवशी ही सगळ्यात प्रभावी सेवा आहे लक्ष्मी प्राप्तीची तुम्हाला करायची आहे। आणि तुम्हाला सगळ्यांना माहित आहे तुळस ही विष्णुप्रिय आहे आणि तुळशीला आपण लक्ष्मी स्वरूप सुद्धा मानत असतो। तुळस ही भगवान विष्णूंना खूप जास्त प्रिय आहे आणि त्यामुळे जेव्हा आपण तुळशीवर ही जेव्हा सेवा करणार आहोत ना, तेव्हा अत्यंत प्रभावी अशी ही सेवा आहे आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी सगळ्यात महत्त्वाची, खूप प्रभावी, तितकी सुंदर अशी ही सेवा आहे। तुम्ही ही सेवा दिवसभरात कधीही करू शकता, सकाळ, दुपार, संध्याकाळ, कधी सुद्धा तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल, अगदी 8, 8:30, 9 वाजेपर्यंत तुम्ही केली तरी चालणार आहे, काहीच हरकत नाही। दिवसभर ही सेवा म्हणजे तुम्ही जर समजा 1 तुळशीपत्र व्हा किंवा 1000 तुळशीपत्र तुम्ही व्हा, भगवान विष्णूंची 1000 नावे घेऊन, ते तुळशीपत्र तुम्हाला तसेच ठेवायचे आहेत। दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर तुम्हाला ती पूजा मांडणी किंवा तुळशीपत्र ते तुम्हाला उचलायचे आहे। त्या तुळशीपत्रांचं काय करायचं, तुळशीपत्र तुम्ही निर्माल्यात टाकायचे आहे। त्यातलं 1 तुळशीपत्र तुम्ही घेऊन तुमच्या तिजोरीमध्ये, जिथे कुठे तुम्ही पैसे ठेवतात, तुमचे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहेत, तुमचं सोनं चांदी, जिथे कुठे तुम्ही दागिने ठेवतात तिथे तुम्ही ठेवू शकता। कारण की आपण त्या तुळशीपत्रावर सेवा केली आहे आणि त्या तुळशीपत्रामध्ये एक वेगळीच एनर्जी असते, म्हणून तुम्ही त्यातलं 1 तुळशीपत्र उचलून तुमच्या तिजोरीमध्ये, जिथे कुठे तुम्ही लक्ष्मी ठेवतात तुमची, तिथे तुम्ही ठेवू शकता, काहीच हरकत नाही। बाकीचे तुळशीपत्र तुम्हाला निर्माल्यात टाकायचे आहेत, लक्षात घ्या। आता तुम्ही म्हणाल की ताई, जर आम्हाला 11 तुळशीपत्र मिळाली तर आम्ही मग 1000 नावे घेऊन कशी सेवा करायची, तर ते पण सांगते। 10 नावे घेऊन तुम्ही 10 तुळशीपत्र अर्पण करा। उरलेल्या शेवटचं जे 11वं तुळशीपत्र आहे ते तुम्हाला 11वं नाव घेऊन अर्पण करायचं आहे आणि पुन्हा ते तुळशीपत्र किंवा दुसरं कोणतेही तुळशीपत्र उचलून पुन्हा तुम्हाला भगवान विष्णूंची जी काही पुढची नावे आहेत ते तुम्हाला अर्पण करत करत अशी 1000 नावे तुम्हाला म्हणायची आहे आणि ते तुळशीपत्र तुम्हाला अर्पण करायचं आहे। तर तुम्हाला समजलं असेल, तुम्हाला कितीही तुळशीपत्र मिळू द्या तरी सुद्धा तुम्ही भगवान विष्णूंची 1000 नावे म्हणत म्हणत तुम्ही ही सेवा नक्की करू शकता। खूप प्रभावी सेवा बघा, एक जरी तुळशीपत्र असेल ना, पण आपली सेवा जर मनापासून पूर्ण श्रद्धेने असेल ना, आपला भाव स्वच्छ असेल ना, तर आपल्याला त्या सेवेचं फळ तितक्याच पटीने मिळत असतं। म्हणून तुळशीपत्र किती आहेत यापेक्षा जास्त आपण किती मनापासून सेवा करतो आहे हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे। आणि या दिवशी आपल्याला खूप सुंदर अशा प्रभावी सेवा करायच्या आहेत, त्या तुमच्यासोबत पुढे शेअर करणारच आहेत। आजच्या व्हिडिओमध्ये फक्त हीच एक सेवा होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती। तर चला, जायली सेवा मी स्वाभिमानाची रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते। तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।